नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एस टी महामंडळाअंतर्गत जे आहे छत्रपती संभाजीनगर येथे जे आहे शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. 1 वर्षाच्या कालावधीसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर मित्रांनो, यामध्ये जे आहे वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर अशी माहिती खाली त्यांनी दिलेली आहे. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, पहिलं पद आहे मेकॅनिक मोटर व्हेकल. या ट्रेडच्या एकूण 45 रिक्त जागा आहे. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण बघितली मित्रांनो, तर इयत्ता 10वी पास तसेच मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून संबंधित ट्रेडमध्ये तुमचा ITI पूर्ण असणे गरजेचं आहे. यामध्ये वयोमर्यादा सुद्धा प्रत्येक पदासाठी सारखी आहे, त्यामुळे एकच वेळेस एक्सप्लेन करून घेतो. तर इथे दिलं आहे दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी तुमचं वय कमीत कमी 14 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असलं पाहिजे. 38 वर्षापर्यंतचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये दिनांक 9 सप्टेंबर 2024च्या कायद्यानुसार जे आहे तुम्हाला यामध्ये स्टायपेंड 11,133 रुपये इतकं दिलं जाईल. तर मेकॅनिक मोटर व्हेकल या ट्रेडच्या 45 जागा आहे. इलेक्ट्रिशियन या ट्रेडच्या 30 जागा आहे. शीट मेटल वर्करच्या 9 जागा आहे. डिझेल मेकॅनिकच्या 37 रिक्त जागा आहे. वेल्डर ट्रेडच्या 30 जागा आहे. मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स या ट्रेडच्या 6 जागा आहे. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिकच्या 8 जागा आहे. यानंतर पेंटरसाठी 3 जागा आहे. टर्नरच्या 10, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकच्या 8 रिक्त जागा आहे. अशा प्रकारे जे आहे यामध्ये व्हॅकन्सीजची डिटेल्स दिलेली आहे. जवळपास 186 जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये काही त्यांनी अटी व शर्ती दिलेल्या आहे, या तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये पहिली अट आहे की उमेदवार जो आहे इयत्ता 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असला पाहिजे. यासाठी तुम्हाला 2 पद्धतीने अर्ज करायचा आहे. एक आहे ऑनलाईन पद्धत आणि एक आहे ऑफलाईन पद्धत. तर मित्रांनो, सुरुवातीला तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्या ऑनलाईन अर्जाची प्रत तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे आणि त्याची प्रिंट काढून आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित कार्यालयामध्ये जाऊन एक ऑफलाईन अर्ज सुद्धा भरून तुम्हाला द्यायचा आहे. तर आता येथे दिलं आहे की या कार्यालयात दिनांक 16 डिसेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमचे अर्ज जे आहे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा यामध्ये स्वीकारले जाणार आहे. जर तुम्ही फक्त ऑनलाईन अप्लाय केला आणि ऑफलाईन केलं नाही तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. तर आता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जे आहे कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे. विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आहे तुम्ही ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत, रजिस्ट्रेशनची प्रत व इतर आवश्यक त्या कागदपत्रासह खालील प्रकारे सादर करणे गरजेचं राहणार आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख दिनांक 1 जानेवारी 2026 राहणार आहे. तर आता 1 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज नेऊन देणे गरजेचं राहील. अर्जदाराने जे आहे जे काही ऑफलाईन अर्ज सादर कराल त्यासोबत तुम्हाला एक डिमांड ड्राफ्ट सुद्धा भरून द्यायचा आहे. डिमांड ड्राफ्ट जो आहे हा सरकारी बँकेतून तुम्हाला काढायचा आहे, ज्या बँकेत तुमचं खातं असेल त्या ठिकाणी. तर आता त्याचं सुद्धा एक शुल्क त्यांनी सांगितलं आहे, जसे की ओपन कॅटेगरीसाठी 590 रुपये शुल्क त्यांनी आकारलेलं आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 295 रुपये इतकं शुल्क त्यांनी सांगितलं आहे. हे शुल्क डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने भरायचं आहे. डिमांड ड्राफ्ट जो आहे हा MSRTC फंड अकाउंट या नावाने तुम्हाला काढायचा आहे. त्यासोबतच डिमांड ड्राफ्टच्या बॅक साईडला तुमचं नाव, तुमचा पत्ता, तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही कोणत्या ट्रेडसाठी अप्लाय करता आहात हे तुम्हाला ठळक अक्षरात लिहिणे गरजेचं राहणार आहे. एकदा तुम्ही डिमांड ड्राफ्टसाठीचं शुल्क भरलं ते तुम्हाला परत केलं जाणार नाही. यानंतर खालील प्रकारची कागदपत्र त्या ऑफलाईन अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल त्याची प्रत, ऑनलाईन अप्लाय केलं असेल त्याची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचं गुणपत्रक, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, ITIच्या सर्व सेमिस्टरच्या गुणपत्रिका, सर्टिफिकेट हे जे आहे हे तुम्हाला बंद पाकिटात जोडणे गरजेचं राहील. ITIचे सर्व सेमिस्टर व प्रमाणपत्र असं त्यांनी दिलं आहे. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र, त्यानंतर आधार कार्डाची झेरॉक्स प्रत, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे प्रवर्ग
प्रवर्गातील उमेदवार असाल तर त्या संदर्भाचं जे काही कास्टचं सर्टिफिकेट आहे आणि काही प्रवर्गासाठी नॉन क्रिमिनल लागतं तर त्यांचं नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट जोडणे गरजेचं आहे. एक पासपोर्ट आकाराचा फोटोग्राफ तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचं राहील. त्यानंतर जे आहे इथे सांगितलं आहे की उमेदवार जो आहे ITI उत्तीर्ण होऊन 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे. म्हणजे ITI पासिंगपासून 3 वर्षाच्या आतमध्ये जर समजा तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही जे आहे यामध्ये अर्ज करू शकता. ITI पासिंग समजा तुमची 2023 ची पासिंग असेल तर 23 ते 25 पर्यंत किंवा 22 ते 25 पर्यंतचे उमेदवार यामध्ये पात्र ठरू शकतात. 2022 च्या आधीचे उमेदवार यामध्ये पात्र ठरणार नाहीत, असं त्यांनी इथे सांगितलं आहे. मागील 3 वर्षात ITI उत्तीर्ण झालेले उमेदवार यांचे अर्ज यामध्ये स्वीकारले जातील. त्यानंतर जे आहे प्रशिक्षण कालावधी झाल्यानंतर जे आहे तुम्हाला त्या ठिकाणी सामावून घेतलं जाणार नाही. त्यामुळे 1 वर्षासाठी एक अप्रेंटिस करण्याची संधी आहे. जर समजा तुम्ही इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. यासाठीच्या अप्लाय लिंक्सपैकी फक्त एका ट्रेडची अप्लाय लिंक ॲक्टिव्ह करण्यात आलेली नाही. बाकी सर्व ट्रेडच्या लिंक ज्या आहे ॲक्टिव्ह करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे, त्यावरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. ही जाहिरातसुद्धा तिथे डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटला सुद्धा सपोर्ट करा. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, फॉलो करा. तर अशा प्रकारे जी आहे ही माहिती होती मित्रांनो. MSRTC अंतर्गत छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.